देशाचा पंतप्रधान बदलणार याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे हे 1-2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री होतील असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केलंय। महायुतीसाठी तयार नसलेल्या भाजपला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतली ताकद दाखवून दिली असंही त्यांनी यावेळी म्हटलं आणि यावर राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा होऊ लागली। बघूयात। देशाचा पंतप्रधान बदलणार याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे 1-2 महिन्यात मुख्यमंत्री होतील असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। महायुतीसाठी तयार नसलेल्या भाजपाला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील ताकद दाखवून दिली असंही ते म्हणालेत। यावर राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया उमटतायत। नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारात शिंदे शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष राज्यभरात पाहायला मिळाला। एकमेकांच्या पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी दिलेल्या पक्षप्रवेशावरून युतीबाबतची टोकाची वक्तव्यही ऐकायला मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अहंकारावरूनची वक्तव्यही गाजली। आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय। यामुळे निर्माण झालेल्या कटुतेनंतर महापालिका निवडणुकात स्वबळाचे संकेत भाजपाकडून देण्यात येत होते। याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली। या भेटीनंतर भाजपा नेत्यांच्या तोंडी पुन्हा महायुतीची भाषा आली। दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदेंनी ताकद दाखवून दिली अशी चर्चा त्यानंतर रंगली। यातच प्रकाश आंबेडकर यांनी अमित शहा यांना एकनाथ शिंदेंनी खिशात घातल्याचं वक्तव्य करत एकनाथ शिंदे 2 ते 3 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं भाकीत वर्तवलंय। शरद पवार हे राज्यातील राजकारणाचे चाणक्य असून त्यांची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पॉवर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे। जे बीजेपी असं म्हणत होतं की आम्ही असणारं स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशनमध्ये, त्यांना आता असणारं माघार घ्यावी लागलेली आहे। आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय की बीजेपीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या। या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की 1-2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का? शरद पवार हे असणारं चाणक्य म्हणून मानल्या जातात, ती वस्तुस्थिती आहे, त्यांना नाकारता येत नाही। पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली। त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे। यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटतायत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। तर 136 आमदार असणाऱ्यांना 60 आमदारांची गरज नाही असं सांगत अर्जुन खोतकर यांनी अमित शहांच्या खिशात अनेक एकनाथ शिंदे असल्याचं म्हटलंय। नाही, आता मी काय सांगू शकणार, या माझ्या हातात थोडीच या सर्व गोष्टी करणं। पण तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत असेल तर मग दुधात साखरच आहे, आम्हाला काय। काय असं पडद्यामागे घडतंय जेणेकरून प्रकाश आंबेडकर असं म्हटले असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मी काय त्यांनी काय बोलायचं मी काय सांगू शकतो। निर्णय हा नरेंद्रजी भाई मोदी आणि अमित शहा घेणार, त्यामुळे आम्ही त्याच्यावर आम्ही कोणाला मुख्यमंत्री होतील हे भाकीत केलं तरी ते काय शेवटी निर्णय त्यांचा काय होईल। पण 2029 पर्यंत मी इथं आहे अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सूतोवाच केलेला आहे आणि मग त्यांनी सूतोवाच केला असेल तर असा बदल कधी होईल मला वाटत नाही।
देशात मराठी पंतप्रधान होणार अशी चर्चा पृथ्वीराज चव्हाणांनी सुरू केल्यानंतर आता मुख्यमंत्री बदलायची चर्चा सुरू झाली आहे. खेळ आता सुरू झालाय. एनडीए मध्ये अजून काय होणार हे पाहू आणि मग कुठे जायचं ते ठरवू असं सूचक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. त्यामुळं येत्या काळात केंद्रात आणि राज्यात बदल होणार का की ही नुसतीच चर्चा ठरणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.